RT ॲडमिशन 2025 तर यामध्ये तिसरी लिस्ट लागणार आहे, कारण की सेकंड लिस्टची जी लास्ट डेट आहे ही उद्याला आहे आणि अजूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. परंतु यामध्ये रिक्त जागा राहण्याचे चान्सेस खूप आहे. जेवढ्या जागा रिक्त राहतील तेवढे वेटिंगमधले विद्यार्थी तिसऱ्या लिस्टमध्ये घेण्यात येणार आहे. जसे की या अगोदर जे विद्यार्थी कुठे 5 कुठे 4 म्हणजे जशा जागा होत्या तसे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आले, त्याचप्रमाणे ते वेटिंग संपल्यानंतर म्हणजे कुठे 5 वेटिंग घेतले असेल म्हणजे 5 विद्यार्थी सिलेक्ट केले असेल तर त्यानंतरचे 6 पासूनचे जे विद्यार्थी असेल ते आता तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे. तर तुम्ही साईडवर आल्यानंतर बघू शकता यामध्ये टोटल RTला किती ॲडमिशन घ्यायचे आहे तर 1,01,967 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. तर RTनं आतापर्यंत प्रवेश किती विद्यार्थ्यांना दिलेला आहे? 69,741 हे रेग्युलरमधले विद्यार्थी आहे आणि वेटिंगमधले विद्यार्थी बघू शकता तर 2,755 म्हणजे टोटल आपण 71,000 म्हणू शकतो. 71,000 ॲडमिशना झालेल्या आहे आपण असं म्हणू शकतो. अजूनही RT जवळ 30,000 ॲडमिशन आहेत. तर आता यामध्ये उद्याची लास्ट डेट आहे, तर यामध्ये डेट वाढेल का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर चान्सेस खूप आहे डेट वाढू शकते, कारण ऑलरेडी त्यांना खूप कमी दिवस देण्यात आलेले आहे. त्यामुळे अजून 4 ते 5 दिवस डेट एक्सटेंड होऊ शकते. डेट एक्सटेंड झाल्यानंतर यामध्ये जेवढ्या जागा शिल्लक राहतील तेवढे परत वेटिंगमधले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी ज्यांचाही नंबर ऑलरेडी तुम्ही चेक करा, तुमचे स्टेटस चेक करा. स्टेटस चेक केल्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे की आपला नंबर लागू शकतो तर तुम्ही सुद्धा डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी विचारत होते, म्हणजे पालकवर्ग विचारत होते की तिसरी लिस्ट लागणार का? तर तिसरी लिस्ट लागणार आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. फक्त त्यामध्ये जेवढ्या जागा शिल्लक राहतील तेवढेच विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. ही एक अपडेट होती RTबद्दल. तरी उद्याची लास्ट डेट आहे. सेकंड लिस्टमध्ये ज्यांचे नंबर लागलेले असेल त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर ते प्रवेश घेऊ शकतात, कारण त्यांच्याकडे उद्याचा दिवस आहे. जर डेट वाढली तर त्या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर RTबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.